So, good morning. Let's start with our next topic, that is cell organelle with reference to ultrastructure and function. In this lecture, we are going to discuss about the Golgi bodies. In previous lecture, we have discussed about the endoplasmic reticulum. What is the ultrastructure of endoplasmic reticulum is? What is function of endoplasmic reticulum? And in this video lecture, we are going to discuss about the Golgi bodies. So, मागच्या लेक्चरचं थोडं रिवाइज करू आणि या टॉपिकला आपण लिंक करू. सो मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं की वी हॅव समथिंग स्ट्रक्चर कंडेन्स्ड स्ट्रक्चर इनसाइड द न्यूक्लियस इन द सेंट्रलाइज पोझिशन. सेलच्या न्यूक्लियसच्या सेलला एक न्यूक्लियस असतं सेल्स मध्ये. सो सेलच्या आतमध्ये एक स्ट्रक्चर असतं, एक न्यूक्लियसचं स्ट्रक्चर असतं, तिथे आपलं जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतं. आपण म्हटलं होतं की ER ची मेम्ब्रेन काय आहे, एक आउटवर्ड एक्सटेन्शन आहे न्यूक्लियसच्या आउटर मेम्ब्रेनचं. सो न्यूक्लियस हॅव्हिंग द डबल लेअर, न्यूक्लियस हॅव्हिंग दी two layer nuclear membrane and it having the pore inside it. त्यांच्या आतमध्ये काय असतं, pores present असतात. आपण म्हटलं की what is endoplasmic reticulum is it is our extension of the outer layer of the nucleus. सो आपल्याला इथे ही काय आहे, सेलची मेम्ब्रेन आहे. दिस इज सेल मेम्ब्रेन. सो आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं स्ट्रक्चर डिस्कस करताना काय म्हटलं होतं आपण की न्यूक्लियसच्या आउटर मेम्ब्रेन पासून काही एक्सटेन्शन असे निघत असतात आणि त्या एक्सटेन्शनला आपण म्हटलं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, जे काहीतरी पूर्ण जाळ्यांसारखे सेलच्या आतमध्ये पूर्ण पसरलेले असतात. मायक्रोस्कोपिक डायग्राम आपण बघितली होती. तर ER मध्ये आपण दोन टाइप बघितले, दॅट इज स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सो दिस एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दोन टाइपचे आपण बघितले होते की वी हॅव अ टू टाइप, दॅट इज रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड smooth endoplasmic reticulum. What is rough endoplasmic reticulum? The endoplasmic reticulum having ribosomes present on it. Having ribosomes present, mainly the large subunit is attached to the endoplasmic reticulum membrane of the ribosome. रायबोझोमचे लार्ज सबयुनिट हे कुठे असतात, अटॅच असतात एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या मेम्ब्रेन वरती. तर अशा पद्धतीचे आपण रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम स्टडी केले होते. सो आपण म्हटलं की स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हॅव्हिंग अ सिक्रिटरी नेचर, त्यांच्यामध्ये काहीतरी सिक्रिटरी नेचर असतं, ते काहीतरी वेसायकल्स आपले हे सोडत असतात. सो स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पासून काहीतरी वेसायकल्स आपले निघतील. सो these vesicles are called as इथून स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम चं स्प्लिटिंग झालं आणि त्यांचं स्प्लिटिंग होऊन काहीतरी त्यांची मेम्ब्रेन बडिंग होऊन काहीतरी आपल्याला व्हेसायकल्स मिळाले होते. आपण हे स्टडी केलं होतं. स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हॅव्हिंग नो रायबोझोम प्रेझेंट ऑन इट. सो स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पासून आपल्याला काही व्हेसायकल्स मिळाले होते. सो दिस व्हेसायकल्स आर कॉल्ड ॲज ट्रान्झिशनल व्हेसायकल्स. आपण म्हटलं होतं की तुम्हाला एक पॉईंट सांगितला होता की स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मधून काहीतरी केमिकल कंपोनंट त्यांच्यामध्ये असून तर ते केमिकल कंपोनंट हे कॅरी फॉरवर्ड होतं आणि हे कॅरी फॉरवर्ड झाल्यानंतर एका व्हेसायकल्स मध्ये बड होतं आणि हे व्हेसायकल्स पुढे मॅच्युअर होऊन गॉल्जी मध्ये यांचं फॉर्मेशन होते. दिस ट्रान्झिशनल व्हेसायकल्स आर मॅच्युअर्ड into the Golgi. So this having the अशा पद्धतीनं काहीतरी स्ट्रक्चर होतं, त्यांचं मॅच्युरेशन होतं, त्यांचं मॉडिफिकेशन होतं काहीतरी आणि त्यांची एक अशा पद्धतीचं काहीतरी स्ट्रक्चर डेव्हलप होतं, तर त्या स्ट्रक्चरला आपण म्हणायचं गॉल्जी. सो
आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सेल्स मध्ये खूप सारे आहेत, तर त्याच पद्धतीने मेनी स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आर प्रेझेंट. त्याच पद्धतीने खूप सारे ट्रान्झिशनल वेसायकल्स बनतील आणि जे आधी तयार झालेले ट्रान्झिशनल वेसायकल्स आहेत ते अशा पद्धतीने अरेंज होतील आणि त्यांचं मॉडिफिकेशन होऊन सेम अशा पद्धतीचं अरेंजमेंट त्यांचं होईल आणि दिस पॅरलल अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज सिस्टर्नी ऑफ द गॉल्जी ॲपरेटस. सो यालाच आपण म्हणतो दिस इज द सिस्टर्नी. सो दिस इज सिस्टर्नी आणि दिस इज पार्ट ऑफ गॉल्जी ॲपॅरेटस. गॉल्जी ॲपॅरेटस आपण शिकणार आहोत. गॉल्जी ॲपॅरेटस मध्ये 3 महत्त्वाचे कंपोनंट आपण पुढे स्टडी करतोय. त्यामधला पहिला कंपोनंट हा सिस्टर्नी आहे. सो आता ह्या फेज मधून काय होत आहे, आपल्याला एक फेज स्टडी करायची आहे. व्हेरियस फेजेस आपल्याला स्टडी करायचे गॉल्जी ॲपॅरेटसचे. सो या साइडने काय होत आहे, या साइडने एक फॉर्मेशन फेज दिसते तुम्हाला. म्हणजे इथून काय होतंय, इथून गॉल्जीचं फॉर्मेशन होतंय. म्हणजे हे काय असेल, ही फेज तुम्हाला कशा आकाराची दिसते, ही फेज तुम्हाला जर मिररचे आकार तुम्ही स्टडी केले असेल 12th मध्ये, तर तुम्हाला ही अशा पद्धतीचं काहीतरी स्ट्रक्चर इथे तुम्हाला दिसतंय. सो दिस फेज इज कॉल्ड ॲज कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स मिरर सारखा हा फेज दिसतोय. म्हणजे अर्धचंद्राकार जर उलटा पकडला आपण त्याला, तर कॉन्व्हेक्स शेपचा दिसतोय. म्हणजे मिरर कॉन्व्हेक्स मिररच्या शेपचा दिसतोय. तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तुम्हाला इथे बघायला मिळेल. म्हणून या फेजला आपण म्हटलंय दिस इज दी कॉन्व्हेक्स फेज. म्हणजे इथे कॉन्व्हेक्स फेज म्हणजे कॉन्व्हेक्स सारखा शेप इथे आपल्याला दिसतोय, म्हणून त्या फेजला आपण म्हटलंय कॉन्व्हेक्स फेज किंवा त्याच फेजला आपण म्हणतो सिस फेज किंवा याच फेजला आपण म्हणतोय फॉर्मिंग फेज. म्हणजे जे स्मूथ ईआर पासून ट्रान्झिशनल वेसायकल्स बनतील, ते ट्रान्झिशनल वेसायकल्स आधी तयार झालेल्या सिस्टर्नी सोबत अटॅच होतील किंवा त्यांच्या सोबत पॅरलली अरेंज होतील. पॅरलली अरेंज झाल्यानंतर एक त्यांच्यामध्ये फेज असेल फॉर्मिंग फेज. म्हणजे जे कोणते फॉर्मेशन होत असेल ते कुठून होईल, कोणत्या फेज पासून होईल, ते फॉर्मिंग फेजच्या साइड कडून होईल. म्हणजे तिथे त्यांचा मॅच्युरेशन फेज असेल, फॉर्मिंग फेज असेल. सो अशा पद्धतीने आपल्याला एक फेज बघायला मिळतोय, दॅट इज फॉर्मिंग फेज. आणि एक कॉन्केव्ह शेपचा, या कॉन्केव्ह शेपच्या फेजला म्हणतो आपण कॉन्केव्ह फेज किंवा मॅच्युरिंग फेज. म्हणजे इथे फॉर्मेशन होत आहे, या फेज वरती फॉर्मेशन होत आहे आणि या फेज वरती त्याचं मॅच्युरेशन होत आहे. म्हणून या फेजला आपण म्हटलं कॉन्केव्ह. म्हणजे कॉन्व्हेक्सच्या अपोजिट याचा काहीतरी आकार असतो, म्हणजे अशा पद्धतीचा आकार कॉन्केव्हचा असतो. तर त्याच पद्धतीचा इथे आपल्याला शेप बघायला मिळतोय. म्हणून या फेजला म्हटलं आपण कॉन्केव्ह फेज. आणि मॅच्युरिंग फेज का बरं म्हटलंय, की ही फेज मधून काहीतरी व्हेसिकल्स आपले सिक्रीट होत असतील. आपण पुढे गॉल्जीचं फंक्शन बघू, की गॉल्जीचं फंक्शन आर मेनली इन सिक्रीटरी इन नेचर. गॉल्जी मेनली सिक्रीटरी इन नेचर असते. तर अशा पद्धतीचे काहीतरी व्हेसिकल्स वेसायकल्स ते रिलीज करत असतात. दॅट्स वाय दिस फेज इज कॉल्ड ॲज मॅच्युरिंग फेज. म्हणजे इथे त्यांचं मॅच्युरेशन झालं आणि फुल्ली फंक्शनल सिस्टर्नीने काय केले, काही व्हेसिकल्स आपल्याकडे रिलीज केले. सो 3 कंपोनंट आपल्याला बघायचे, सिस्टर्नी, व्हेसिकल्स आणि व्हॅक्युल्स. कशा पद्धतीने असतात ते पुढे बघूया. फक्त तुम्हाला या डायग्राम वरून लक्षात घ्यायचं आहे व्हॉट इज फॉर्मिंग फेज. फॉर्मिंग फेज का बरं म्हटलं आपण, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासून आपला ट्रान्झिशनल व्हेसिकल्स निघाला. ट्रान्झिशनल व्हेसिकल्स पुढे जाऊन मॅच्युअर झाला आणि त्याच मॅच्युअर व्हेसिकल्स पासून आपल्याला काहीतरी स्ट्रक्चर भेटलं, त्याला सिस्टर्नी म्हटलं. खूप सारे सिस्टर्नी आणि व्हेसिकल्स एकत्र झाले, म्हणून त्याला म्हटलं आपण गॉल्जी ॲपॅरेटस. सो याला आपण म्हटलं गॉल्जी ॲपॅरेटस. सो मग सिस फेज कोणत्या साइडला असतो, आपण आपला न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या साइडला असतो की सेल मेम्ब्रेनच्या साइडला असतो. सिस फेज कोणत्या साइडला असेल मग आपला, ऑन विच साइड आवर सिस फेज इज लोकेटेड. Cis phase of Golgi apparatus is located on which side? तुम्हाला क्वेश्चन विचारला तर तुम्ही काय सांगाल? ऑन दी न्यूक्लिअर फेज, न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या साइडला असतो की सेल मेम्ब्रेनच्या साइडला असतो? न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या साइडला. Okay, very good, Adnan. So cis phase is present up on the nuclear membrane side and
This phase is also called as concave phase, maturing phase, or trans phase. This phase is also called as trans phase. So where the trans phase is, on which side, cell membrane or nuclear membrane? ट्रान्स फेज कोणत्या साईडला असतो? हा, सेल मेम्ब्रेन असेल मग आपला सेल मेम्ब्रेनच्या साईडला, म्हणजे सेल मेम्ब्रेनच्या साईडला असेल आपला ट्रान्स फेज. सिंपलचा कॉन्सेप्ट आहे, लक्षात ठेवायचा. सिस फेज आणि ट्रान्स फेज, कॉन्व्हेक्स फेज, फॉर्मिंग फेज, मॅच्युरिंग फेज कशाला म्हणतात? सिस्टर्नीचं फॉर्मेशन कुठून झालं, गॉल्जी ॲपरेटसचं फॉर्मेशन कसं झालं, गॉल्जी ॲपरेटस मध्ये कंपोनंट कोणते कोणते असतात हे आपल्याला शिकायचं. सो गॉल्जी मेनली फंक्शन काय करतं, की गॉल्जीचं मेन फंक्शन काय आहे, की हे पोस्ट ऑफिस सारखं काम करतं. आता पोस्ट ऑफिस मध्ये काय असतं आपलं, की आपण एखादं लेटर टाकलं, समजा आपल्याला औरंगाबाद मध्ये लेटर आलं. सो औरंगाबाद मधून लेटर आलं, आपल्याला ते लेटर चाळीसगावला पाठवायचं आहे. तर सो चाळीसगावला पाठवण्याआधी ते कुठे जाईल, कन्नडच्या पोस्ट ऑफिस वरती जाईल, तिथे त्यांचं स्प्लिटिंग होईल. बरोबर, ते त्यांचा ऍड्रेस बघितला जाईल आणि ऍड्रेस बघितल्यानंतर ते स्पेसिफिक लेटर हे स्पेसिफिक ठिकाणी ट्रान्सफर होईल. म्हणजे जर पाचोऱ्याला पाठवायचं असेल तर पाचोऱ्याच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाईल, जर चाळीसगावला पाठवायचं असेल तर चाळीसगावच्या पोस्ट ऑफिस वरती जाईल. तशाच पद्धतीने गॉल्जी हे आपलं पोस्ट ऑफिस सारखं काम करतं. म्हणजे तिथे काय असतं, तिथे स्पेसिफिक प्रोटीन हे जातात, स्पेसिफिक व्हेसायकल्स तिथे फ्यूज होतात आणि त्या व्हेसायकल्स मध्ये काहीतरी प्रोटीन्स असतात, त्या प्रोटीन मध्ये मॉडिफिकेशन होऊन त्या प्रोटीनचं एन्झाईम मध्ये कन्वर्ट केलं जातं. एन्झाईम्स मध्ये कन्वर्ट केल्यानंतर स्पेसिफिक एन्झाईम्स हा स्पेसिफिक लोकेशन वरती पाठवलं जातं, किंवा ग्लुकोज वरती मॉडिफिकेशन केलं जातं, ग्लायकोप्रोटीन, ग्लायकोलिपिड्स हे बनवल्या जातात आणि व्हेरियस प्रकारच्या मॉलिक्युल्स वरती या गॉल्जी ॲपरेटस मध्ये हे मॉडिफिकेशन होतं आणि त्यांना त्या लोकेशन वरती पाठवलं जाऊ शकतं. So these vesicles can fuse with the plasma membrane. These vesicles can form lysosome. These vesicles can form some secretory functions. So ज्या सेल मध्ये, आता गॉल्जी ॲपरेटसचं मेन फंक्शन काय आहे, पॅकेजिंग ऑफ मटेरियल अँड सिक्रेटिंग आउटसाइड द सेल. काही सिक्रेटरी मटेरियल ते व्हेसायकल्स मध्ये पॅक करू शकतात आणि सेलच्या बाहेर, सेलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेन वरती किंवा सेलच्या दुसऱ्या साईडला ते पाठवू शकतात. म्हणजे सेल ऑर्गॅनेल वरती, स्पेसिफिक सेल ऑर्गॅनेलला जर काही पाठवायचं असेल तर तशा पद्धतीचं फंक्शन हे गॉल्जी ॲपरेटस हे आपलं करत असतं, गॉल्जी बॉडीज हे आपले करत असतात. सो बेसिकली गॉल्जी बॉडीज आर मोर ऍक्टिव्ह इन द सिक्रेटरी सेल्स. सो गॉल्जी ॲपरेटसचं फंक्शन काय आहे, सिक्रेशनचं. मग सिक्रेटरी सेल्स मध्ये गॉल्जी ॲपरेटस काय असेल, हे मोर ऍक्टिव्ह असेल. गॉल्जी ॲपरेटस आर मोर ऍक्टिव्ह इनसाइड दी secretory cells. So actively secretory cells having more developed the Golgi complex. त्यांच्यामध्ये Golgi complex हा more develop असतो. So थोडी हिस्ट्री बघूया आपण, की कॅमेलिओ गॉल्जी, कॅमेलो गॉल्जी यांनी 1890 मध्ये एक डेन्सली स्टेन रेटिक्युलर स्ट्रक्चर ऑब्झर्व केलं सेलच्या आतमध्ये. गॉल्जी ॲपरेटसला आपण मायक्रोस्कोप मध्ये, सिंपल लाईट मायक्रोस्कोप मध्ये बघू शकत नाही. त्यासाठी काही रिझन्स रिस्पॉन्सिबल आहे, की त्यांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा प्लाझ्मा मेम्ब्रेन सोबत सेम असतात असं म्हणतात. त्याच्यामुळे गॉल्जी ॲपरेटस हा आपल्याला मायक्रोस्कोप मध्ये दिसू शकत नाही. गॉल्जी ॲपरेटसला बघण्यासाठी आपल्याला स्टेनची गरज असते, एक डेन्सली स्टेन आपल्याला लागतं, पण सिंपल कलरवाला स्टेन आपल्याला तिथे यूज करू शकत नाही. सो कॅमेलिओ गॉल्जी यांनी observed densely stained reticular structure by using the silver staining technique. By the use of silver staining technique, they observed the structure. So हेवी मेटल स्टेनिंग टेक्निक त्यांनी नियरली यूज केली. म्हणजे त्यांनी न्यूक्लियसच्या जवळपास एक डेन्सली स्टेन स्ट्रक्चर त्यांनी ऑब्झर्व केलं. त्या स्टेनला त्यांनी पुढे जाऊन गॉल्जी, त्यांच्या ऑनर मध्ये त्यांना गॉल्जी बॉडीज किंवा गॉल्जी ॲपरेटस किंवा गॉल्जी कॉम्प्लेक्स असं नाव देण्यात आलं. सो दे आर डिस्कवर्ड बाय दी स्टेनिंग
technique. Later they named it as the Golgi bodies. त्यानंतर त्यांना Golgi bodies हे नाव देण्यात आलं. So आता बघूया आपण ऍक्च्युअल डायग्राम. एक 3D डायग्राम तुम्हाला इथे दिसतंय. इट हॅव्हिंग दी सिस्टर्नी, इट हॅव्हिंग दी ल्युमेन, ज्या पद्धतीने सेलच्या दोन मेम्ब्रेनच्या आतमध्ये असतात त्या पद्धतीने स्ट्रक्चर इथे तुम्हाला दिसतंय. काय व्हेसायकल्स तुम्हाला इथे दिसतील, इथे सिस फेज तुम्हाला दिसेल आणि इथे ट्रान्स फेज तुम्हाला दिसून येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला एक Golgiचं स्ट्रक्चर असतं. Golgi is associated with the ER. It is associated with the ER. Why it is associated with the ER? Because they formed by the ER. ER पासूनच त्यांचं डेव्हलपमेंट होत असतं, स्पेसिफिकली by means of smooth endoplasmic reticulum. So let's start with the topic. The Golgi apparatus, also known as Golgi complex, Golgi bodies, or simply the Golgi, is an organelle found in most eukaryotic cell. Why it is formed in the most eukaryotic cell? समजलं असेल तुम्हाला आतापर्यंत. Why it is formed हो in सर. eukaryotic cell? Yes, Pratibha. सर न्यूक्लियस. Hmm. So, as the membrane-bound organelle present in the eukaryotic cell and the presence of endoplasmic reticulum, that's why the Golgi apparatus are formed in the eukaryotic cell specially. So, the manufacturing and shipping center of the cell. Cellचा पोस्ट ऑफिस ज्याला आपण म्हणू शकतो, तिथे मॅन्युफॅक्चरिंग होतं, व्हेरियस प्रोटीन्सचं मॉडिफिकेशन तिथे होतं. Golgi is involved in the packaging of protein molecules before they are सेंड टू देअर डेस्टिनेशन. त्यांचं काय होतं, पॅकेजिंग होतं. पॅकेजिंग कुठं होतं, व्हेसिकल्स मध्ये. आता पोस्ट ऑफिस मध्ये काय होतं की पोस्ट ऑफिस मध्ये खूप सारे लेटर, समजा 40गावला लेटर्स आले, एक लेटर तर नसतं ना, खूप सारे लेटर्स एका पॅकेज मध्ये पॅक केले जातात आणि 40गावच्या डेस्टिनेशन पर्यंत पाठवले जातात. त्याच पद्धतीने इथे काय होईल, इथे प्रोटीन मॉलिक्युलचं पॅकेजिंग होईल. पॅकेजिंग कुठे होईल, इन दी व्हेसिकल्स, इन दी Golgi vesicles. These organelles help in the processing, packaging of the micromolecules like proteins, lipids that are synthesized by the cell and hence act as a post office of the cell. Post office of the cell म्हणून हा act करतो. It is discovered by in 1898 by the Italian neurologist Camillo Golgi. कॅटच्या नर्व सेल्स मध्ये त्यांनी फर्स्ट टाइम Golgi apparatusला ऑब्झर्व केलं होतं by the means of silver nitrate staining technology. So Golgi bodies are arises from the smooth endoplasmic reticulum. The point must be noted, Golgi bodies are arises from the smooth endoplasmic reticulum. So असे कोणते कोणते सेल आहेत ज्यांच्यामध्ये Golgi bodies खूप जास्त प्रमाणात रिच असेल. The cell are mostly secretory cells. त्या सेलचं नेचर कशा पद्धतीने असेल, सिक्रेटरी सेल्स. काही एन्झाईम ते सिक्रेट करत असतात, काही कंपोनंट ते सिक्रेट करत असतात. तर अशा पद्धतीने त्यांचं नेचर असतं. म्हणजे Golgiचं मेन फंक्शन काय आहे, मेन फंक्शन आहे सिक्रेशनचं, ट्रान्सपोर्टचं. त्याच पद्धतीने मग काय असेल, जे सेल जास्त सिक्रेशन्स करत असतात त्यांच्यामध्ये Golgi बॉडीज हा प्रेझेंट असते. नर्व सेल्स ऍसिडाइल कोलाइन सिग्नलिंग मॉलिक्यूल सिक्रेट करू शकतात. काही ग्लँड्स जे असतात आपल्याला माहित आहे, एंडोक्राइन, एक्झोक्राइन ग्लँड्स, गॉबलेट सेल्स, सलायव्हरी ग्लँड्स, स्पर्मॅटिड्स आणि डिवायडिंग सेल्स मध्ये ते जास्त प्रमाणात असतं. स्पर्मॅटिडच्या अॅक्रोझोम मध्ये ही Golgi रिच असतं. तर अशा पद्धतीने Golgiचं हे नेचर असतं. सो स्ट्रक्चर ऑफ Golgi apparatus is studied by Dalton and Felix in detail. डॉल्टन आणि फेलिक्सने त्यांचं स्टडी केलं बाय मीन्स ऑफ त्यांच्या ऑब्झर्वेशन्स वरून त्यांनी स्टडी केलं. The Golgi complex are made up of three components. They are generally made up of the three components. First is Golgi cisternae, second is Golgi vesicles, third is Golgi vacuoles. Most important is that the structural and functional unit of the Golgi is the Golgi cisternae. Golgi cisternae ही काय आहे, फंक्शनल एक मॅच्युअर्ड युनिट आहे Golgi कॉम्प्लेक्सचं. ते आता आपल्याला बघायचं. सो Golgi cisternae दे आर फ्लॅट स्ट्रक्चर. ते एक फ्लॅट स्ट्रक्चर असतं, काहीतरी अशा पद्धतीचं आपण बघितलं होतं. दिस इज कॉल्ड एज Golgi cisternae. The substance which is filled the cisternae is called as
गॉल्जी ग्राउंड सबस्टन्स. गॉल्जी सिस्टर्नी मध्ये काही सबस्टन्स असतात, काही एन्झाइम्स, काही प्रोटीन्स त्यांच्यामध्ये असतात. तर त्या सबस्टन्सला म्हटलं आपण एक टोटल नाव दिलं त्यांना गॉल्जी ग्राउंड सबस्टन्स. सिस्टर्नी अरेंज्ड वन अपॉन फॉर्मिंग गॉल्जी स्टॉक और गॉल्जी झोन. आता सिस्टर्नी कशा पद्धतीने प्रेझेंट असतं तुम्हाला दाखवलं होतं आपण स्ट्रक्चर, काहीतरी अशा पद्धतीने स्ट्रक्चर काढलं होतं आपण. इथून ER पासून आपला एक वेसायकल्स निघालं होतं, ट्रान्झिशनल वेसायकल्स. ट्रान्झिशनल वेसायकल्स then mature into the cisternae and cisternae अशा पद्धतीने काहीतरी स्ट्रक्चर असतं. काही आधी आलेले वेसायकल्स सुद्धा सिस्टर्नी मध्ये मॅच्युअर झालेले असतील आणि ते सगळे वेसायकल्स सिस्टर्नी मध्ये मॅच्युअर होऊन सिस्टर्नी मध्ये त्यांचं फॉर्म होऊन हे एकावरती एक स्टॉक झालेले असतील. म्हणजे त्यांचं एक पॅरलल अरेंजमेंट आपल्याला इथे दिसेल. सो दिस पॅरलल अरेंजमेंट और अरेंजमेंट वन अपॉन फॉर्मिंग द गॉल्जी स्टॉक, त्यांना गॉल्जी स्टॉक किंवा गॉल्जी झोम म्हणतो आपण. गॉल्जी स्टॉक. So G must be capital. जनरली कन्सिस्ट ऑफ 6 to 30 सिस्टर्नी, त्यांच्यामध्ये 6 ते 30 सिस्टर्नी असू शकतात. सिस्टर्नी अबाउट दी 1 मायक्रोमीटर इन डायमीटर आर सेंट्रल फ्लॅट अँड प्लेट लाईक और सॉकर लाईक क्लोज कंपोनंट दॅट आर हेल्ड इन पॅरलल बंडल्स. ते कसे असतात, एकावर एक जर आपण प्लेट ठेवल्या त्या पद्धतीने त्यांचं स्ट्रक्चर हे आपल्याला दिसून येतं. सो two cisternae are separated by the space of 20 to 30 nanometer known as intercisternal space. Means there is a space between the two cisternae. That space is called as intercisternae and which is separated by this 20 to 30 nanometer. This space is called as internal cisternal space. So cistern is a functional unit of Golgi complex. Functional unit असतं ते Golgi complex चं and it gives rise to the Golgi vesicles. त्यांच्यापासून काही vesicles हे फ्यूज होत असतात, काही vesicles त्यांच्यापासून निघत असतात having the modified enzymes or modified proteins or many other carbohydrate molecules किंवा various functions असणारे proteins molecules त्यांच्यामध्ये modified होत असतात. So Golgi vesicles at the corner of cisternae, vesicles arise which are filled with those substances which are formed by the Golgi cisternae. Golgi cisternae पासून जे सबस्टन्स असतात ते कुठे पॅक होतात, काहीतरी वेसायकल्स मध्ये ते पॅक होत असतात. These vesicles are pinch off from the Golgi cisternae. म्हणजे Golgi cisternae पासून हे पिंच ऑफ झालेले असतात. इथे त्यांचं पिंचिंग ऑफ होईल म्हणजे एक Golgi cisternae पासून तुटलेले एक तुकडा झालेले अशा पद्धतीचे ते स्ट्रक्चर असतात. दॅट इज Golgi vesicles. अँड देन Golgi vacuoles, जेव्हा खूप सारे वेसायकल्स एकत्र होतात, when their many vesicles are fused together and form a big vesicles or larger structure, then that structure we called it as a Golgi vacuole. त्या स्ट्रक्चरला आपण म्हणायचं Golgi vacuole. For the secretion undergo exocytosis. जर एखादा कंपोनंट, एखादा केमिकल, एखादा एन्झाइम्स, एखादा प्रोटीन आपल्याला सेलच्या बाहेर पाठवायचा असला, सेल मेम्ब्रेनच्या बाहेर पाठवायचा असला, तर त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो व्हॅक्यूल. एक लार्ज स्ट्रक्चर तिथे डेव्हलप होतं आणि ते काय करतं, एक्झोसायटोसिस. एक्झोसायटोसिस म्हणजे सेलच्या बाहेर पाठवणे, त्याला म्हणायचं एक्झोसायटोसिस. सो Golgi vacuoles are mainly responsible for the exocytosis. So Golgi vesicles are often referred to as the traffic police. त्यांना ट्रॅफिक पोलीस सुद्धा आपण म्हणतो of the cell. They play a key role in sorting many cells protein. ते काय करतात, सेलच्या आतमध्ये जे प्रोटीन तयार होत असतात त्यांना व्हेसिकल मध्ये पॅक करतात. व्हेसिकल मध्ये पॅक करून त्यांच्या व्हेरियस लोकेशन वरती ते पाठवत असतात. अँड मेम्ब्रेन कन्स्टिट्यूएंट अँड इन डायरेक्टिंग देम फॉर द प्रॉपर डेस्टिनेशन. त्यांच्या प्रॉपर डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवण्याचं काम हे Golgi vesicles करत असतात. The Golgi apparatus hence act as an assembly factory of the cell where the raw material are directed to Golgi apparatus before being passing out from the cell. It is also involved in the formation of certain cellular organelles such as plasma membrane formation, lysosome formation, acrosome of the spermatozoa, and the cortical granule of the variety of oocyte. oocyte मध्ये cortical granules असतात जे ज्याच्यामुळे सेलची पोलॅरिटी हे डिसाइड होत असते. एक पॉइंट सुटला होता आपण, Golgi having the polar in nature, म्हणजे त्यांच्यामध्ये दोन फेज आपल्याला दिसून येतात.
म्हणजे दोन डिफरंट फेज दिसून येतात, म्हणून त्याला आपण म्हणतो इट शोज द पोलॅरिटी. द ओनली अँड ओनली सेल ऑर्गेनेल प्रेझेंट इनसाइड द सेल which shows the polarity is the Golgi complex. They are also involved in transport of liquid molecules around these cells. सेल्सच्या आतमध्ये लिक्विड मॉलिक्यूल ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मदत होतं. इन द प्रोडक्शन ऑफ प्रोटिओग्लायकन्स, जे की आपली प्लाझ्मा मेम्ब्रेन बनवत असतात, प्रेझेंट इन द एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स. प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स सेलच्या ज्या बेसवरती सेलला जे स्टेबिलाइज करण्याचं काम करतं मॅट्रिक्स, त्याला एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स म्हणतात, की ते बनवण्याचं काम त्यांच्यामध्ये एक मेन फंक्शन असतो, मेन कंपोनंट असतो, दॅट इज प्रोटिओग्लायकन. प्रोटिओग्लायकन बनवण्याचं काम कोण करतं? गॉल्जी कॉम्प्लेक्स. इट इज ऑल्सो मेजर साइट ऑफ द सिंथेसिस ऑफ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट मॉडिफिकेशन साठी carbohydrates include the synthesis of glycosamine glycans. Golgi attached to those polysaccharide which attaches the protein produced in the endoplasmic reticulum. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये तयार झालेल्या प्रोटीन ते वेसिकल्स मध्ये पॅक होतात आणि गॉल्जी पर्यंत येतात आणि त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन होऊन व्हेरियस एन्झाइम्स हे बनत असतात. सगळ्यात महत्त्वाचं मॉडिफिकेशन म्हणजे एक प्रोटीनला व्हेरियस ग्रुप अटॅच केले जातात, व्हेरियस सल्फरचे ग्रुप, व्हेरियस मिथाइल, व्हेरियस ग्रुप्स हे अटॅच केले जातात, जेणेकरून प्रोटीन हा त्याच्या ऍक्टिव्ह स्टेट मध्ये येतो. त्याच्या ऍक्टिव्ह स्टेट मध्ये होऊन ते फंक्शनल फॉर्म मध्ये येतो आणि फंक्शनल फॉर्म मध्ये आल्यानंतर तो त्याचं एक्झॅक्ट फंक्शन हे परफॉर्म करू शकतो. गॉल्जी इन्व्हॉल्ड इन द सल्फेशन प्रोसेस ऑफ द सर्टन मॉलिक्यूल. सल्फेशन प्रोसेस झाल्यामुळे काय होतं? त्यांच्या स्ट्रक्चर मध्ये चेंजेस होतात आणि ते त्यांच्या फंक्शनल फॉर्म मध्ये कन्वर्ट होऊ शकतात. इन प्लांट्स मध्ये गॉल्जीचं फंक्शन काय आहे? फॉर द सिक्रेशन ऑफ मटेरियल्स ऑफ द प्रायमरी अँड सेकंडरी सेल्स वॉल. प्रायमरी आणि सेकंडरी सेल्स वॉलचं फॉर्मेशन करण्यासाठी ग्लायकोप्रोटीन, ग्लायकोलिपिड, पेक्टिन्स किंवा हेमिसेल्युलोज सेल्युलर्स आणि लिग्निनचं फॉर्मेशन करण्यासाठी हे गॉल्जी बॉडी सगळ्यात महत्त्वाचा रोल हे परफॉर्म करत असतं. सो इथपर्यंत आपण बघितलं गॉल्जी बॉडीज पर्यंत. पुढच्या लेक्चर मध्ये आपण बघूया की लायसोझोम्स बद्दल आणि मायटोकॉन्ड्रिया बद्दल आपण पुढच्या लेक्चर मध्ये शिकूया. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना?